माझ्या बाप्पासाठी बनवले मी बाप्पाचे आवडते मोदक। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। वेलकम टू सौ मावशी व्लॉग्स। गाइस, चला फायनली आपल्या बाप्पासाठी मोदक आता आपण तयार करतोय। फायनली आपल्या बाप्पाला मोदक द्यायचे आहेत छानपैकी। सो आता मी उकड्याचे मोदक बनवते। त्याआधी आपण पहिलं मी 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या, म्हणजे 2 नारळ घेतले। सो आपण ते आधी खिसणार आहोत मस्तपैकी बघा। सो चला करूया सुरुवात फटाफट। सर्वप्रथम पटकन फटाफट म्हटलं खिसून घ्यावं। फटाफट खोबरं वगैरे सगळं खिसून घेतले। 4 कवडी होत्या। बापरे, ते मिक्सर मध्ये वाटायची सवय आहे, त्यामुळे एवढं काही जास्त ह्याच्यामध्ये होत नव्हतं। फटाफट मग खोबरं वाटून झालं विळीवरती। त्याच्यानंतर गूळ फटाफट चिरून घेतला, फटाफट कापला। नशीब तो जास्त हार्ड नव्हता, नाहीतर काय खरं नव्हतं। तरी सुद्धा असंच नाईफनी फटाफट कापत गेली। नशीब तो फटाफट कापत तरी होता। आणि नंतरून लागलीच ते गूळ वगैरे सगळं झाल्यानंतरून खोबरं फटाफट परतून घेतलं कढईवर। मीडियम फ्लेम वरतीच खोबरं फटाफट परतून घेतलं। पहिलं खोबरं त्याच्यात टाकून, खिसलेलं खोबरं पूर्ण। त्याच्यानंतरून मग मी गूळ ऍड केला त्याच्यामध्ये। इकडे गूळ ऍड केला मी त्याच्यामध्ये फटाफट। आणि गूळ ऍड केल्यामुळे जरा ते खोबरं आणि हे गूळ गॅसवरती जरा वितळलं तर एक जीव मस्तपैकी झालं। ते छान एकदम टेस्ट पण आली त्याला मस्तपैकी। आणि नंतर वेलची पावडर आपली मस्तपैकी टाकली आणि छान मिक्स करून घेतलं। आणि थोड्या वेळ ते असंच मी गॅसवर ठेवलं। परत एकदा मग नंतरून फटाफट टोप घेतला, गरम पाणी घेतलं व त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं आणि फटाफट म्हटलं एकत्र करावे। शिजवून चांगल्यापैकी घेतलं ते पीठ मस्तपैकी। आणि नंतरून एका परातीत काढलं आणि फटाफट मळायला घेतला। मेन म्हणजे मळायला घेतलं। एवढं गरम होतं, हात खूप भाजत होते बेकार एकदम। तरी सुद्धा म्हटलं फटाफट करावं, सुकण्यापेक्षा ते फटाफट करून घेतलं। जाम हात भाजत होते पीठ मळताना। त्यानंतर मग मळून झाल्यानंतर थोडंसं तेल वगैरे घेतलं, तेल लावलं थोडंसं हाताला आणि परत एकदा छानपैकी मळून घेतलं मी तेल लावून बघा, एकदम मस्तपैकी। म्हणून नंतरून काय हात वगैरे धुवून परत एकदा खाली बसले आणि फटाफट स्टार्ट केले आपलं मोदक बनवायला। दोन्ही हाताला तेल लावलं आणि गोळाकार करून त्याचं चपटा हे करून पुरीसारखं बनवून मग त्याच्यामध्ये सारण भरलं। सारण भरलं 2 चमचे आणि नंतरून एक मोदकाचा आकार दिला। ऍक्च्युली ते म्हणजे पीठ माझ्याकडून थोडं पातळ सारखं झालं होतं, त्यामुळे मी आहे ना ते मोदकाचा आकार बरोबर झालेला। फक्त मी म्हटलं अजून त्याच्या पाकळ्या छान द्यावं म्हणून मी चमच्याने छान हे केलं, तर खरंच खूप छान आलं ते पाकळ्यांचं चमच्याने केलं तर बघा। सो फायनली मी सगळे याचे मोदक रेडी करून झालेले। फायनली मोदक इज रेडी बघा। 21 मोदक आहेत। सो हे सगळे छानपैकी रेडी। आता आपण शिजवायला टाकूया। शिजवायला ठेवायचंय पाण्यात ठेवलेले टोप गरम करायला मी चाळणी त्याच्यावर ठेवायचे। पण 10 ते 20 मिनिटाचा वेट करायचा। 20 ते 25 मिनिटं झालेले बघा, आपला मोदक रेडी आहे की नाही आता।
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे, बाप्पा मोदक घे, नंदीचा लाडू खावा लागे. बघा आपला बाप्पाचा मोदक रेडी आहे. ये हे गणपती बाप्पाला सगळे 21 मोदक आणि इकडे हे घरातल्यांसाठी बनवले थोडेफार. आपले मोदक पण रेडी आहे आणि मस्तपैकी केसर टाकलेलं आहे. बघा कसं दिसतंय. चला आता जाऊया बाप्पाकडे तयार होऊन पटापट. चला फायनली जाऊया. फायनली आपल्याला VIP एंट्री भेटलेली आहे. आपलं काम घेऊन नैवेद्य घेऊन जायची. फटाफट जाऊया आता. काही वेळानंतर गाडीमध्ये तिला बसवायचं. काय ग काय ते 3 तासानंतरून. हे गाईस सो आज बाप्पाला मोदक मी दिला ना. एवढी गर्दी होती. जरी ती VIP लाईन असली ना, VIP म्हणजे रहिवाशांसाठी, जरी ती लाईन असली ना तरी ती खूप गर्दी होती आणि खूप ढकलमढकली आणि अक्षरशः माझ्या हातात ताट आणि एवढी गर्दी की मला व्हिडिओ काढताच नाही जमला. ते तर झालंच पण एवढा धक्काबुक्की होतं. त्या अक्षरशः ताट सांभाळू, मोबाईल सांभाळू, काय करू कळत नव्हतं. आणि नंतरून पुढे गेलं त्यांना म्हणते तरी की माझ्याकडे नैवेद्य आहे, मला सोडायलाच तयार नव्हते. भांडणं पण झाली तिकडे. बापरे जाम म्हणजे खूप. नंतरून आहे ना खूप लाईन आणि खूप मला वाटतं ना 11 तरी वाजले असतील म्हणजे तिथे आतमध्ये जायला रात्रीचे. सो गेले मी म्हणजे मंडपात गेले. मंडपातून डायरेक्ट मी बाहेर आले. बाहेर येऊन मी तिकडे रहिवासी आहेत तिकडे जे मेन कार्यकर्ते आहेत ना त्यांना म्हटलं की ना अहो माझ्या हातात नैवेद्य मला द्या जायला. तर ते बोलतात नाही थांबा जरा असं करतात. ते बोलतात मी म्हटलं थंड झाल्यावर मोदक खाणार का मग पप्पा असं म्हटलं. तर काय हसायला लागले. मग थोड्या वेळाने सासू सासरे पण होते ना तिकडे आले होते. सो सासू सासऱ्यांनी पण रिक्वेस्ट केली पाठवा म्हणून. मग त्याच्यानंतर थोडा वेळ थांबवलं आणि नंतरून मी एका ठिकाणी थांबले आणि नंतरून फटाफट मग ते म्हटले जावा इथून. मग इथून गेलो आणि माझ्यासोबत माझी नणंद वगैरे होती, सगळे माऊ वगैरे आणि अजून एक नणंद होती, तिचे मिस्टर वगैरे होते. सो त्यांना घेऊन मी फटाफट घुसले आतमध्ये. जाम मजा आली. एकमेकांना ढकलत आणि माझ्या हातात ॲक्च्युली ताट होतं त्यामुळे ते काय ते पण सांभाळायला लागत होतं आणि स्वतःला पण सांभाळायला लागत होतं. त्यामुळे फटाफट गेलो आतमध्ये. बाप्पाच्या इथे म्हटलं बाप्पाच्या इथे दर्शन भेटतंय की नाही काय माहीत. दर्शन तर आपलं मुखदर्शन होतं पण पायाजवळ भेटतंय की नाही काय माहीत. म्हणून आहे ना तर एक होता तिकडे दादा, तो म्हटला अहो मी तुमच्यासाठी गेट ओपन केला आहे जावा तुम्ही आतमध्ये. तर मी पटकन शिरले आतमध्ये आणि नेमकं मी एक्झिटच्या लाईननी घुसले होते त्यामुळे काय सगळं येतच होते. मग मी काय केलं थोडासा असा धक्का दिल्यासारखं केलं. धक्का म्हणजे त्यांच्यामध्ये घुसले आणि फटाफट बाप्पाच्या इथे गेले आणि बराच वेळ मी अक्षरशः एवढं मस्त वाटलं मला की मी जेव्हा नैवेद्य देत होते ना बाप्पाकडे तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे धक्काबुक्की करणारं किंवा असं काही कोणीच नव्हतं. एक छोटंसं मंदिर होतं बाप्पाच्या पायाच्या इथे. तिथेच गणपती बाप्पाची छोटी मूर्ती होती. सो तिथे मी पहिला मोदक ठेवला गणपती बाप्पाला आणि नंतरून आहे ना
नंतरून काय झालं, जे बाकीचे मोदक आहेत ना प्रसाद म्हणून म्हटलं इथे ठेवायचे आहेत का, तर ते म्हटले नको, तुम्ही एक मोदक फक्त बाप्पाचे इथे ठेवा आणि बाकीचे सगळे तुम्हाला जे वाटत ते करा. मग मी तिथल्या तिथेच मग सगळ्यांना जे पाया पडायला येत होते ना बाप्पाचे, ते ना एक 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 असे मोदक देत होते. तर ह्या सगळ्या शॉर्टमध्ये मी माझा मोबाईल प्राचीकडे दिला होता, म्हणजे माझ्या नंदेकडे दिला होता. सो तिची मी एवढी वाट बघत होती, मला वाटतं मी अक्षरशः पप्पाच्या पायाजवळ 5-10 मिनटं तरी होतीच उभी, पण मी वाट बघते की ही कधी येते. पण हे लोक अडकलेले पाठीमागे थोडंसं, त्यांना सोडतच नव्हते. त्यांना जेव्हा सांगितलं नैवेद्याचं तेव्हा त्यांनी पुढे सोडलं आणि मी तिला म्हटलं पटकन कॅमेरा ऑन कर आणि पटकन शूट कर. सो तिने पटकन कॅमेरा ओपन केला, थोडाफार व्हिडिओ. मग मी परत एकदा पप्पाच्या पायावर डोकं ठेवतानाचा व्हिडिओ काढला. बापरे काय मजा आली, जाम एकदम. सो तेव्हा पण मग मी सगळ्यांना मस्त एकदम खूप छान वाटलं. आणि मेन मजा तर हे आहे की मी सकाळपासून काहीच जेवली नव्हती, फक्त माझ्या सासऱ्यांनी पप्पांनी हे आणलं होतं मेंदूवडा वगैरे सकाळी नाश्त्याला, तेच मी खाल्लेलं. त्याच्यावरतीच मी पूर्ण दिवस होती आज. मला असं भूक पण नाही लागली किंवा काय असं वाटलं पण नाही की मला जेवायचं आहे, मला भूक लागली आहे म्हणून, असं जरा पण नाही वाटलं मला. आणि नंतरून मग आता आम्ही जेवलो, म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे. मला असं वाटलं कारण की म्हणजे मला असं मत होतं की माझ्या पप्पाला मोदक भेटले ना माझ्या हातून, माझं पण पोट भरलं, असं माझं मत होतं. सो एवढं भारी वाटलं ना मला आज, खूप खूप मस्त. आणि पप्पाच्या इथे मोदक ठेवून तर अजून छान. आणि मेन म्हणजे तिथे थांबायला भेटलं आणि मी मोदक पण सगळ्यांना असे देत होती, वाटत होती प्रसाद म्हणून. सो हे सगळं झालं आणि नंतरून पुन्हा एकदा मग तिथून बाहेर पडलो. मग ज्यांनी आम्हाला सोडलं होतं ना पुढे, त्यांना पण मी मोदक दिला. तर थँक्यू बोले, अरे बा माझ्यासाठी असं बोले. हो, तर त्यांना दिला. नंतरून मग सगळं आपलं ताट फिनिश झालं पूर्ण. 21 मोदकांचा नैवेद्य होता, छानपैकी दिलं. आणि त्याच्यानंतरून आम्ही म्हणजे माझे सासू सासरे वगैरे खाली झाले होते ना, सो आम्ही तसंच मेळा म्हणजे पूर्ण चिंतामणी पप्पाच्या इथे सगळं मेळा लागला ना, सो तिथेच आम्ही सगळं खाऊ वगैरे सगळं ते असतं ना, खाऊ म्हणा, गेम्स नव्हते ह्यावेळेस, गेम्स काहीच नाहीत वाटतं, फक्त खाऊ आहे. सो तिकडे फिरत होती मी. सो तिकडे आम्ही खायला घेतलं काय 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 पाणीपुरी म्हणा किंवा काय असं. आणि खरं सांगते वाजले किती होते, 11:15 वाजले होते तेव्हा आम्ही खाली होतो. आता ॲक्च्युली वाजले 2 वाजले आणि मी हा व्हिडिओ शूट करते आहे. जाम मजा आली करतात, खूप मस्त वाटतं आहे. आणि आम्ही खाऊ वगैरे घेतलं. आणि नेमकं मला ना त्या ठिकाणी मला ना ॲक्च्युली ट्रायपॉड पाहिजे होतं आणि रिंग लाईट पाहिजे होतं. आणि नेमकं त्या ठिकाणी मला ते भेटलं आणि मी माझ्या मिस्टरांना फोन केला की मला असं आपण मागच्या वेळेस बघत होतो ते आता आलं इकडे, तर घ्यायचं का. तर मिस्टर बोलले हा ठीक आहे घे, आज घेऊया ना, तू उद्या घेऊया. तर माझे दीर आहे तोपर्यंत ना माझ्या दीरांनी म्हणजे सिद्धेश भाऊंनी पैसे देऊन पण मोकळे झाले त्यांना. तर मी लगेच माझ्या मिस्टरांना सांगितलं की हॅलो सिद्धेश भाऊंनी पैसे पण दिले त्यांना, सिद्धेश भाऊंनी घेतलं माझ्यासाठी. सो एवढं भारी, अजून छान वाटलं की थँक्यू सिद्धेश भाऊ, तुम्ही मला ते रिंग लाईट पण घेऊन दिली आणि ट्रायपॉड पण मी तुम्हाला ते शेअर करेल. सो हा आहे रिंग लाईट आणि ट्रायपॉड, थँक्यू. छान आहे ते पण, एक बरं झालं. आता माझं टेन्शन कमी झालं की मी असं आपण म्हणजे स्टँड मला नव्हता एक मेन म्हणजे ब्लॉग काढायसाठी, सो तो मी घेतला. खूप मस्त वाटतं आता मला. सो आता काय छान वाटतं. आणि नंतरून मग घरी येऊन माऊने पण खूप सारे खेळणी घेतले, तोडून पण टाकले, वाट लावली त्याची. घरी येऊन खेळून पण झालं. आणि आता घरी येऊन जस्ट बसलो थोड्या वेळ, ते रिंग लाईटची वगैरे सेटिंग केली, बघितलं व्यवस्थित आहे की नाही वगैरे. सो ते सगळं चेक करून झालं. त्याच्यानंतरून आम्ही जेवायला बसलो. जेवायला म्हणजे तेच आम्ही बाहेरून जे सकाळचं मी हे बोललो डाळ खिचडी ते होतं. आणि बाहेरून आम्ही मंचुरियन वगैरे घेतले होते, मंचुरियन राईस वगैरे. सो ते आम्ही घरात येऊन आता खाल्लं.
सो आत्ता वाजले नाही 2 वाजून गेले सांगते 2 वाजून गेले आणि हा व्हिडिओ मी शूट करते आता. सो आजच्या दिवशीचा एक्सपिरियन्स म्हणजे माझ्याकडून माझ्या स्वतःच्या हाताने मी मोदक बनवून माझ्या पप्पाला दिले खायला. सो तो माझा एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर केला. मला खूप मस्त वाटलं, खूप भारी. सो आता काय अशी छान छान आता काय किती दिवस राहिलेत पप्पाला, फक्त मला वाटतं आज 7वा दिवस होता, अजून 3च दिवस आहेत आपल्यासोबत पप्पा. पण जरी त्यांचं विसर्जन होत असलं तरी ते आपल्या मनात नेहमीच कायम राहणार. सो नो इश्यू त्याच्याबद्दल काय बोलायचं. सो चला आता काय खूप छान वाटलं, खूप मस्त. चला मग आता काय भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग Sau Moshi Vlogs. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.